सोलापूर शहरातील विविध अवैध धंदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुभाष कदम यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी 11व्या दिवशी मागे घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष का घातले नाही, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयवंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला. आमदार जयंत पाटील म्हणाले की एका स्थगन प्रस्तावावरील सुहास कदम यांना उपोषणाकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे. सोलापुरात मटका, पत्ते, क्लब, डान्स बार, पार्लर, गांजा, चक्री गेम, हातभट्टी, विषारी, सिंधी विक्री असे अवैध धंदे जोरात चालू आहेत. पोलिसांचा आधार असल्यामुळे हे सर्व चालू आहे. हे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी त्याची मागणी आहे. पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक त्याला जाऊन भेटत नाहीत, त्याला आश्वासन का देत नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. शुक्रवारी रात्री सुभाष कदम यांनी पोलीस अधिकारी कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यावेळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुहास कदम यांनी उपोषण सोडले.